plus b, a plus b equals a b equals a times b, 5 times 3 is equal to d, 5c, 2b, 15a, 8 times plus, 5 times 3 equals 5 plus 3 is equal to 8. जर $@ असेल तर 6 नंबर $3 D, 20c, 16b, 13a, 10b, 10, 6 number 2 $3 at 1 is equal to 6 divided by 2 times 3 plus 1 is equal to 3 times 3 plus 1 equals 9 plus 1 is equal to 10. एका कोडमध्ये ॲपल CQNNG. Orange equals D, PTC QHFC, QSBPHFB, SPOF 8 pi, C, QSBPHF, plus 2. प्लस असेल तर 8 + 4 2 D, 2C, 4B, 0A, 1 उत्तर B, 0 8 + 4 8 4 4 4 2 4 2 8 8 2 8 2 4 तपास योग्य गणना आवश्यक. PQ equals Q, P, PQ equals P plus Q, 5 3 2 equals D, 6C, 10B, 4A, 0B, 4, 5 3 is equal to 8, 8 2 equals 2, 8 equals minus 6. योग्य उत्तर 6. अक्षरे D, B, A, C या अक्षरांची लहान ते मोठ्या क्रमाने मांडणी करा. D, CB ADC, B ADCB, DCBA, ABCD, A, ABCD. अक्षरे G, E, F, H, D लहान ते मोठ्या क्रमाने मांडणी करा. D, HGFDC, GHFDB, EFGHDA, DEFGH, A, DEFGH. अक्षरे K, M, L, J, N लहान ते मोठ्या क्रमाने मांडणी करा. D, NMLKJC, LMNJKB, KLMNJA, JKLMN, A, JKLMN. अक्षरे Q, P, S, R, T लहान ते मोठ्या क्रमाने मांडणी करा. D, STRQPC, RSTPQB, QRSTPA, PQRSTA, PQRST. अक्षरे B, D, C, A, E लहान ते मोठ्या क्रमाने मांडणी करा. D, DGBAHE, BCDAB, ADGBAA, ABCDA, A, ABCDA. सर्व फे गोड असतात. काही फे सफरचंद आहेत. मग खालीलपैकी कोणते निश्चित सत्य आहे? ए. काही सफरचंद गोड आहेत. बी. सर्व सफरचंद गोड आहेत. सी. काही गोड फे सफरचंद नाहीत. डी. सर्व गोड फे सफरचंद आहेत. उत्तर ए. काही सफरचंद गोड आहेत. अभ्यासक आहेत. काही अभ्यासक खेळाडू आहेत. मग निश्चित सत्य कोणते? ए. काही विद्यार्थी खेळाडू आहेत. बी. सर्व खेळाडू विद्यार्थी आहेत. सी. काही विद्यार्थी खेळाडू नाहीत. डी. काही विद्यार्थी खेळाडू आहेत किंवा नाहीत. सत्य निश्चित नाही. उत्तर डी. काही विद्यार्थी खेळाडू आहेत किंवा नाहीत. निश्चित नाही. जर काही पुस्तकं जुनी आहेत आणि काही जुनी पुस्तकं दुर्लक्षित आहेत तर खालीलपैकी काय सत्य आहे? ए. सर्व पुस्तकं दुर्लक्षित आहेत. बी. काही जुनी पुस्तकं दुर्लक्षित आहेत. सी. सर्व जुनी पुस्तकं दुर्लक्षित आहेत. डी. जुनी पुस्तकं दुर्लक्षित नाहीत. उत्तर बी. काही जुनी पुस्तकं दुर्लक्षित आहेत. सर्व गुरुकुल शिक्षण केंद्र आहेत. काही शिक्षण केंद्र शहरामध्ये आहेत. निश्चित काय सत्य आहे? ए. सर्व गुरुकुल शहरात आहेत. बी. काही गुरुकुल शहरात आहेत. सी. सर्व शिक्षण केंद्र शहरात आहेत. डी. निश्चित काहीही सांगता येत नाही. उत्तर डी. निश्चित काहीही सांगता येत नाही. सर्व शिक्षक अभ्यासक आहेत. काही शिक्षक खेळाडू आहेत. खालीलपैकी काय निश्चित सत्य आहे? ए. सर्व खेळाडू शिक्षक आहेत. बी. काही शिक्षक खेळाडू आहेत. सी. सर्व शिक्षक खेळाडू आहेत. डी. काही शिक्षक खेळाडू नाहीत. उत्तर बी. काही शिक्षक खेळाडू आहेत. सर्व शिक्षक शिक्षक आहेत. काही शिक्षक गणित शिक्षक आहेत. काही गणित शिक्षक नाहीत. किती वर्ग शिक्षक, गणित शिक्षक आणि शिक्षक बाहेर याचे समूह बनवता येतील? D, 2C, 5B, 4A, 3B, 4. सर्व फे गोड आहेत. काही फे सफरचंद आहेत. काही सफरचंद गोड नाहीत. किती समूह बनवले जातात? D, 5C, 4B, 3A, 2C, 4. सर्व विद्यार्थी अभ्यासक आहेत. काही अभ्यासक खेळाडू आहेत. काही विद्यार्थी खेळाडू नाहीत. किती वेन सेट तयार होतील? D, 2C, 5B, 4A, 3B, 4. सर्व वाहनं 4 चाकांची आहेत. काही वाहनं टाटा कार आहेत. काही टाटा कार 4 चाकांची नाहीत. किती वेन सेट तयार होतील? D, 2C, 5B, 4A, 3B, 4. सर्व शाळा शिक्षण देतात. काही शाळा शारीरिक शिक्षण देतात.
काही शारीरिक शाळा शिक्षण देत नाहीत. किती समूह तयार होतील? D. 2C, 5B, 4A, 3B, 4. L. रमेशचा भाऊ संदीप आहे. संदीपचा मुलगा विशाल आहे. विशाल रमेशशी कसा संबंधित आहे? डी. भाची सी, भाऊ बी, भाचा ए, भाचा उत्तर ए, भाचा. एका व्यक्तीचा पिता आहे एक्स आणि एक्सचा भाऊ वाय आहे. त्या व्यक्तीच्या वायशी नातेसंबंध काय? डी. चुलत भाऊ सी, मामा बी, काका ए, भाऊ उत्तर बी, काका. एक व्यक्ती पूर्वेकडे पाहत आहे, नंतर तो उजवीकडे बघतो. त्याचा डावा हात कोणत्या दिशेने आहे? डी. पूर्व सी, पश्चिम बी, दक्षिण ए, उत्तर उत्तर बी, दक्षिण. रमेशचा चुलत भाऊ सुनील आहे. सुनीलचा मुलगा रोहित आहे. रमेश रोहितशी कसा संबंधित आहे? डी. भाऊ सी, मामा बी, काका किंवा मामा ए, काका उत्तर बी, काका किंवा मामा. एका व्यक्तीने दक्षिणेकडे चालत सुरुवात केली, नंतर उजवीकडे बी आणि पुन्हा उजवीकडे बली. सुरुवातीच्या दिशेकडे परत जाण्यासाठी किती डाव्या वळणाची गरज आहे? D. 360 degrees Celsius, 270 degrees B, 180 degrees A, 90 degrees A, 90 degrees. एका कामासाठी 3 व्यक्ती 12 तासांत काम पूर्ण करतात. 6 व्यक्ती असेच काम किती वेळात पूर्ण करतील? डी. 12 तास सी, 8 तास बी, 4 तास ए, 6 तास उत्तर बी, 6 तास. काम प्रमाण व्यक्ती वे 3 12 36 36 6 तास. एका कामासाठी 5 दिवस लागतात. एका दिवसाला 8 तास काम केले. जर दिवसाला 10 तास काम केले तर किती दिवस लागतील? डी. 3 सी, 6 बी, 5 ए, 4 उत्तर ए, 4. एकूण तास 5 8 40 40 10 4 दिवस. सकाळी 7:15 वाजता शाळा सुरू होते. शाळेचा दिवस 6 तास 45 मिनिटाचा आहे. शाळा किती वाजता संपेल? D. 2:45 C, 2:30 B, 2:15 a.m., 2 o'clock C, 2 o'clock, 7:15 plus 6:45 equals 1400 hours equals 2 p.m. एका व्यक्तीने 90 मिनिट चालून 6 किलोमीटर अंतर पार केले. त्याची वेग किती? D. 6 km/h C, 5 km/h B, 3 km/h A, 4 km/h B, 4 km/h égale 6 km 1.5 h égale 4 km/h. एका ट्रेनने 180 किलोमीटर अंतर 3 तासांत पार केले. ट्रेनचा वेग किती? D. 55 km/h C, 45 km/h B, 50 km/h A, 60 km/h A, 60 km/h égale 183 égale 60 km/h. Error in sentence. Select the incorrect part of the sentence. She go to school every day. D. Every day C, to school B, go A, she, B, go, she goes to school every day. Sentence formation. Arrange the words to form a correct sentence. Quickly /the/fox/brown/jump/over/lazy/the/dog A. The brown fox jumps over the lazy dog quickly B. Quickly jumps the brown fox over the lazy dog C. The fox jumps brown over the lazy dog quickly D. Brown fox the jumps over lazy dog quickly. The brown fox jumps over the lazy dog quickly. Paragraph formation. Select the sentence that can start a paragraph about rainy season. A. Monsoon brings heavy rainfall. B. Children enjoy swimming. C. It is cold in winter. D. Flowers bloom in spring. A. Monsoon brings heavy rainfall. Verbal analogies: finger, hand, toe. D. Head C, arm B, leg A, foot. Synonyms and antonyms. Choose the synonym of rapid. D. Lazy C, weak B, fast A, slow B, fast. शब्दसिद्धी वाचनालय या शब्दाचा अर्थ काय? डी. ग्रंथालयाचे शाळा सी, शाळा बी, पुस्तक वाचण्याचे ठिकाण ए, पुस्तक विक्रीचे ठिकाण उत्तर बी, पुस्तक वाचण्याचे ठिकाण. समानार्थी शब्द साहसी या शब्दाचा समानार्थी काय आहे? डी. संयमी सी, निष्क्रिय बी, भीती ए, धाडसी उत्तर ए, धाडसी. विरुद्धार्थी शब्द उत्साही या शब्दाचा विरुद्धार्थ काय आहे? डी. शौर्यवान सी, स्फूर्तिदायक बी, आनंदी ए, निराश उत्तर ए, निराश. वाक्याचे प्रकार तू शाळेत जातोस का हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? डी. आशयपूर्ण सी, विधेयक बी, प्रश्नवाचक ए, आदेशात्मक उत्तर बी, प्रश्नवाचक. अलंकार सूर्य सोन्यासारखा तेजस्वी यात कोणता अलंकार आहे? डी. अनुप्रास सी, अर्थालंकार बी, उपमा ए, रूपक उत्तर बी, उपमा. Spatial ability.